आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। भाड्याकडून भाडा साथी ॲप लॉन्च। या ॲपद्वारे मित्र घरासाठी ऑनलाईन अर्ज करूनही निविदा पाहू शकतात। हे एक AI ॲप जमीन भाडेपट्ट्याशी संबंधित माहिती देखील यावर उपलब्ध। येत्या 2 दिवसात मोनो सेवा स्थगित केली जाणार। अत्याधुनिक सुविधांसह लवकरच होणार मोनोचं पुनरागमन। मोनो रेल्वेच्या सततच्या रखडपट्टीनंतर परीक्षणं, नवी प्रणाली, आधुनिकीकरण यासाठी MMRDAचा निर्णय। PUCचे दर 16% वाढणार। नवीन दर निश्चितीसाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा अशा एकूण 5 राज्यांच्या दरांचा आढावा घेतल्यानंतर नवीन अहवाल तयार। MBAच्या तब्बल 11,000 जागा रिक्त। राज्यात 43,000 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा MBAच्या जागांमध्ये तब्बल 3,012 जागांची भर। विरार डहाणू रोड दरम्यान 7 रेल्वे स्थानकं उभारली जाणार। चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यासाठी मदत। 3,578 कोटी रुपये प्रकल्पाची किंमत। पुण्यातील महिलांसाठी आता आरोग्य शिबिर। पालिकेचा आरोग्य विभाग राबवणार शिबिर। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान मोफत आरोग्य तपासणी। पुणे शहरातील पार्किंगवर तोडगा निघणार। जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली पार्किंग सुरू होणार। शहरात प्रमुख 6 रस्त्यांवर पेण पार्कचा पालिकेचा विचार। पुण्यात PMP उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार। PMPच्या जागेत आता 3 CNG पंप उभारले जाणार। स्वारगेट, निगडी आणि शेवाळवाडी या ठिकाणी नियोजन।